नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. मतदारसंख्या अधिक असलेल्या समाजास बदनापूरमधून उमेदवारी देण्याची मागणी. जालन्यात लवकरच बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन. जालना बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या बौद्ध व मातंग समाजातील उमेदवारास प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला असून लवकरच बदनापूर येथे बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलास पाचगे यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना कैलास पाचगे म्हणाले की बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या विधानसभा मतदारसंघात बौद्ध मातंग समाजातील मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात असतानाही बोटावर मोजण्या एवढीच मतदारसंख्या असलेल्या समाजाच्या उमेदवारास प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारी देत आले आहेत. मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या असलेल्या समाजास प्रतिनिधित्व न मिळणे हा बौद्ध मातंग समाजावर एक प्रकारचा अन्याय आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या बौद्ध मातंग समाजास प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारा ठराव गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बौद्ध मातंग समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी जालना शहरात बौद्ध मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध मातंग समाजातील उमेदवारास उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला असल्याची माहिती पाचगे यांनी दिली. या संदर्भात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेते मंडळीकडे आग्रह धरला जाणार असल्याचे पाचगे यांनी सांगितले. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, डॉक्टर संजय पगारे, भाऊसाहेब काकडे, अनिल चौतमल, रवी पाखरे, दिनेश खंडागळे, अर्जुन कानोरे, कृषिकेश दांडगे, मनोहर लोखंडे, परमेश्वर जगधने, कैलास लोखंडे, सोमेश्वर जगधने, डॉक्टर गणेश हौरशिले आदींची उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.